गाईस, मगाशी मी रेकॉर्ड केलं तर मला आवाजच आला नाही, कारण काय माहीत नाही वायर लावली होती की नाही लावली. हाय गाईस, मगाशी मी सगळे व्हिडिओज वगैरे काढले. माझा मोटो ब्लॉगिंगचा मी ट्रायल घेतला सकाळीच. M2 बसमध्ये तुमचं स्वागत आहे. मगाशी मी रेकॉर्ड केलं तर मला आवाजच आला नाही, कारण काय माहीत नाही वायर लावली होती की नाही लावली. पण हे बघूया रेकॉर्ड होतं आहे का. तर मी ऑफिसला चाललो आहे घेऊन. ठीक आहे, बघूया. बाय बाय. हां, लवकर येतो. तर बघूया आता रेकॉर्ड होतंय का. रेकॉर्ड मीन्स आवाज येतोय का. मग अशी काय माहीत नाही बाहेर निघाली काय झाले होते. तर ही आपली भाजी गल्ली, ताजी ताजी भाजी. भाजी गल्लीत घ्या ताजी ताजी भाजी. भाजी घ्या भाजी. ही भाजी गल्ली आहे. तर आता आपण चाललो आहे ऑफिसला. मगाशी पूर्ण व्हिडिओ बनवला पण त्याचा काय आवाज आला नाही. बघूया आता काय होतंय, आवाज येतोय की नाही येतोय. समोर दिसतंय शंकराचं मंदिर. ते शंकर शेठचं आहे. आणि हो, आणि इथेच लता मंगेशकर राहायच्या त्यांच्या कुटुंबाबरोबर. आणि इथेच लता मंगेशकर पण राहायच्या ना इथे पाठीमागे. त्याच्या मागे लता मंगेशकर राहायच्या, म्हणजे त्यांच्या कुटुंबाबरोबर आई वडील वगैरे सगळे फॅमिलीज. आणि आता नाना चौक वायझर ओपन आहे. आवाज कसा आहे ते बघूया. बघ 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 बघ. बंद करतोय वायझर बंद करून बघूया कसा आवाज येतोय. मगाशी आपला टाय फिनिश झालं. मला वाटतं माईकची वायर लावायला विसरलो की काय माहीत नाही. पूर्ण चौपाटीचा राऊंड मारला, मरीन ड्राईव्हचा राऊंड मारला. एवढं बोललो सगळं वेस्ट गेलं. 10:30 वाजलेत. कॅनेडी ब्रिजवरती आलो आहे. कॅनेडी ब्रिज ना. हां, बघूया आता
काय आवाज येतोय की नाही येतोय. मागाशी घरी टेस्ट केलं तर येत होता आवाज. बघा इलेक्ट्रिक स्कूटर, आता सगळ्या इलेक्ट्रिक स्कूटरच येणार आहेत. हो अखेर हाऊसचं सिग्नल आलंय. ओके सिग्नल चालू आलंय. अरे जा रही चल रहा है. हे पूर्ण मेट्रोचं सिग्नल आहे. आणि समोर भेटी BMCचं ऑफिस आणि सेंट झेवियर कॉलेज आहे ते. आणि पूर्ण मॅरेथॉनची तयारी आहे जोरशोरमध्ये. हाँ सोलो राइड करायला खूप मजा येते. अभी अकेला रहेगा तो एकदम कैसे भी चला सकता है. इलेक्ट्रिक स्कूटर लहान आलेले आहेत, कोण पण चालू शकतो. त्या प्रत्येक बस स्टॉपवरती ठेवलेले असतात. आता मला माहीत नाही कसा ॲप यूज करून ते यूज करायचं, पण त्या ह्याच्यासाठी हेल्मेटची काही गरज नाही, कारण याची स्पीड कमी असते आणि नो लायसन्सची गरज नाही. लाईक सायकलसारखं तुम्ही ते चालू शकता. हे परत मेट्रोच्या सिग्नलकडे आलो. पुढे पण बघा दिसत आहेत भरपूर ठेवलेले आहेत. तर फ्रेंड्स नाईटमध्ये मोटो ब्लॉगिंग बघूया कसं दिसतोय, काय विजन येतोय नाईटमध्ये. अरे वा मस्त थंड हवा सुटलेली आहे, मजा येते राईड करायला रात्री. हाय गाईस, मगाशी मी सगळे व्हिडिओज वगैरे काढले. माझा मोटो ब्लॉगिंगचा मी ट्रायल घेतला. सकाळीच 8:30 वाजता मी निघालो मोटो ब्लॉगिंगच्या ट्रायलसाठी. म्हणजे वेगवेगळे अँगल्स कसे वगैरे काय दिसतात ते. आणि मग मी चालू केलं माझ्या मोटो ब्लॉगिंगसाठी. आणि मी बडबडलो सगळं, म्हणजे जे आपलं मोटो ब्लॉगिंग करताना जे काय आपण बोलतो सगळ्या जागेबद्दल काय काय माहिती देतो, तसं मी सगळ्या गोष्टीची माहिती देत होते आणि माझ्याबद्दल सगळ्या गोष्टी सांगत होते. काय काय कुठे काय आहे त्या गोष्टीबद्दल मी सांगत होतो. तर मी नंतर मग काय केलं, घरी आलो. म्हणजे मला वाटलं की एकदम छानपैकी मस्त आपला ब्लॉग झालेला आहे. तर मी काय केलं की बाबा आता म्हणजे एकदम आनंदामध्ये होतो, एकदम खुश होतो की बाबा आपला ब्लॉग एकदम छान मस्तपैकी झाला. खूप छानपैकी बोललेलो पण होतो. तर घरी आलो आणि बघूया आता कसं आपला ब्लॉग झालाय. ते ब्लॉग बघायला गेलो तर पाहिलं तर आपला आवाजच नाही त्याच्यामध्ये, आवाज रेकॉर्ड नव्हता झाला. तर मग मला आता काय करू, अरे यार एवढं हे झालं तर एकदम म्हणजे आपलं काय मूड ऑफ झाला. अरे नंतर परत R&D गेलं पाहिलं तर आपलं मला कदाचित तिथं ते ब्लूटूथ नाही काय ते माईकचं ते मला वाटतं वायर वगैरे काय लावायची राहिली होतीच ना. नंतर मग परत मी ऑफिसला जातोय, मी परत ब्लॉग चालू केला आणि पाहिल्यानंतर तर आपला रेकॉर्डिंग वगैरे सगळं व्यवस्थित होत होतं. फक्त बाहेरचं साऊंड आतमध्ये येत होता, म्हणजे थोडा येतोय. तुम्हाला ते आता मी हे करेन तर तुम्हाला ते कळेलच की बाहेरचा साऊंड आतमध्ये थोडा म्हणजे येतोय ते. तर त्याच्यावरती आपण उपाय करूया. R&D करून आपण त्याला सेलोटेप लावून यावरती आपण काहीतरी जुगाड करूया आणि मग बघूया आपलं कसं पुढचे ब्लॉग्स कसे बनतायत ते. तर फ्रेंड्स हेच तुम्हाला सांगायचं होतं की आपल्या ब्लॉगबद्दल माहिती. तर नाही हा आता छोटासा माझा मी ब्लॉग बनवायला तुम्हाला कसा वाटला नक्की कळवा. आणि आपल्या मोटो ब्लॉगिंगबद्दल तुम्हाला काय सजेशन असतील त्या मला नक्की कळवा. आणि तुमच्या ज्या सजेशन असतील, तुमच्या ज्या कमेंट्स असतील त्या माझ्या कमेंट्स बॉक्समध्ये, ज्या युट्यूबवरती तुम्ही व्हिडिओ बघताय कमेंट्स बॉक्समध्ये तुम्ही ते लिहा, कळवा. तर मला थोडा बरं वाटेल की बाबा काहीतरी कोणाच्या कमेंट्स आल्या, कोणीतरी व्हिडिओ आपले पाहिलेले आहेत. तर हा मी ब्लॉग इथेच पूर्ण करतोय फ्रेंड्स. एवढा काही विशेष कारण की बोलण्यासारखं आहे नाही, व्हिडिओ एकदम मोठा होईल. तर नेहमीसारखंच मस्त राहा, मजेत राहा, स्वस्त राहा आणि फिरत राहा. आणि हा आपला ब्लॉग इथेच पूर्ण करतोय. आणि आपल्या ब्लॉगला सबस्क्राईब करायला विसरू नका. जे कोण नवीन असतील त्यांनी सबस्क्राईब करा, ज्यांनी कोणी केलं नसेल सबस्क्राईब त्यांनी सबस्क्राईब करा. आणि भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. थँक्यू गाईज.